मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली. अगदी संध्याकाळपर्यंत बरीचशी माहिती आलेली आहे. आता ती माहिती शोधणं, त्याला सर्च करणं, कोणाकोणाची नावं आहेत काय, हे काय हे काम आहे, ज्याला अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात. आणि ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे. आणि अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसने सांगितलं की आम्हाला ही माहिती, सर्व माहिती खुली करायला काही आठवडे लागतील. म्हणजे सबंध माहिती बाहेर यायला, ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ, व्हिडिओ आहेत, त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत. त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे की आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते, पण आमचं समाधान होईल असं मला वाटत नाही. अमेरिकन सरकारकडून, प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतोय. आता जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. मी आपल्याला सांगितलं होतं की आजी बाजी खासदार आहेत, त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे. आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता, स्टीव्ह बॅनन नावाचा, तो एप्स्टीनला विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचंय. एप्स्टीनकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची गाठ होईल का. नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत. आता मोदींचं आणि एप्स्टीनचं काय नातं आहे की जो एप्स्टीन मोदींची कुणाशीही अपॉइंटमेंट घडवू शकतो, याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल. त्याचबरोबर एक माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचंही नाव आहे. आणि एक अमेरिकेत राहणारे आरोग्यविषयक एक बडी व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव भारतीय मुळाचे, भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव आहे. पण अजून फोटोग्राफ्स वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ्स असे काही पुढे अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत. त्याची आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाकडून शोध चाललेला आहे, भारतात देखील शोध चालला आहे, कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे, तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे. त्याकरता अमेरिकन सरकारने एक वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणून. त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे तिथं वेबसाईट आहेत. त्यामध्ये एक वेबसाईट एप्स्टीनची आत्महत्या झाली त्यावेळेचं CCTV फुटेज आहे, त्यावेळेचं सगळे पोलीस यंत्रणा काय करत होती याची ही माहिती आहे. नंतर आतापर्यंत जे 2 खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला, त्या महिलांची साक्ष आहे. तर प्रचंड मोठं अशी सामुग्री, म्हटलं डिजिटल सामुग्री ही उपलब्ध करून दिलेली आहे. आता त्याचं विश्लेषण करायला काही काळ लागेल, परंतु जगातले सर्व पत्रकार, आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे. आणि लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल. मी 1 तारखेला मुद्दा मांडला होता, ते एवढंच मांडलं होतं की मला जी माहिती होती अमेरिकन मीडिया वाचून, कारण मी काही अमेरिकेतली आणि इंग्लंडमध्ये वर्तमानपत्र रोज पाहतो, त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काहीतरी बडं प्रकरण अमेरिकेत गाजतंय याची मला जाणीव झाली, त्याची बहुतेक आपल्याकडे कोणाला माहिती नव्हतं. म्हणून मी 1 डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना मी असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणावर परिणाम होतील का, असा मी प्रश्न विचारला होता. कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं. आणि जर ती जी नावं त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट पुरावा नव्हता म्हणून मी कधीही कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. आज पहिल्यांदा काही नावं घेतली कारण ती पुरावे आलेले आहेत. पण त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे आणि भारताच्या राजकारणावर त्याचा आमूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते. असे मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती. त्याची खूप चर्चा झाली, देशभर ते विधान गाजलं. त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक
सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकतील. आणि ते बदल झाले तर मग काय होऊ शकेल याबद्दल मी एक विश्लेषण प्रस्तुत केलं होतं. त्यामुळे मला वाटतं की एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट अनुसार माहिती पुढे आलेली आहे. जी भीती होती की यामध्ये काही उच्च पदस्थ भारतीय असतील ती खरी निघायला लागलेली आहे. पण अजूनही ठोस पुरावा ज्याच्या आधारे काही कारवाई